हा त्या मातीवर हात नको देऊ. मातीच्या आहे ते कुठे सोबत ती तिकडची कुठे होता तिकडे कोण देणार या साइड स्टेप चढली आपण 4,000 तो चालू भी नहीं किया था अपने आप हो रहे अपने आप ही हो रहा भावा माझ्या भावाची लय आठवण येते पाची व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर नाही लागला ना आणि हा पॅच बघू शकता पुरा जंगलातून चारी बाजूला झाड त्याच्यातून रस्ता आहे. किती कोटीचे मालक आहे आपण आणि त्याच्यातूनच आपल्याला वरती जायचं आहे. बघा वरती एक एक म्हणजे दुकानं वगैरे आहेत. काय काय दुकानं बंद आहेत काय काय चालू आहेत. जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडीशी रशीने जायचं आहे आणि मग तिथून पायऱ्या बोललो ना तुला रशीने जायचं मग पायऱ्या चढायचं. आणि बघा इथून वरती मग पायऱ्या आपलं मेन थ्रिल चालू आहे. हे बघा वरती चढतायत. थोडा वेळ आता थांबूया आणि नंतर मग जाऊया. हे बघा इकडे वरती जायचं आहे टॉपला. वरती चाललेत बघा असं म्हणजे फिरून फिरून आहे. आता बघूया आता अमर इकडे थांबेल बाकीचे मग आम्ही जाऊ वरती. थोडा वेळ पण आम्ही थांबू आणि मग नंतर जाऊ. अमरच्या पायाला पण लागले. बॅगची गरज नाही तशी काय. आता इथून आपला ट्रेक चालू होता मेन इथून रशिली इथपर्यंत. इथून पायऱ्या चालू. आता पुढची व्हिडिओ डायरेक्ट तिकडे वरतीच चालू करेल कारण इथे तर कॅमेरा घेऊन चढायला भेटणार नाही रशीने म्हणून. नेमकं इकडे जायचं आहे. हा इथं टन आहेत. इथं बेस होतं इथून व्हिडिओ काढलेली तर इथे रशीने आम्ही आलो वर आणि श्रेयस पाठी राहिला. तर श्रेयसला हा पॅच जमला नाही. हा डेंजरस पॅच इथे बघू शकता. बसून वगैरे जायला लागतं. चढताना नीट उतरताना पण नीट जायला लागणार कारण पॅच एकदम जागा पण पाय परफेक्ट जागेवर ठेवायला लागतो. आणि आता इथून इथपर्यंत आलो आणि पायऱ्या आमच्याच पायऱ्या चालू झालेल्या आता पायऱ्या पण तुम्ही वर बघू शकता. इथे पण मध्ये एक स्टेप नाही. तर आता आम्ही जास्त हळूहळू ह्या स्टेपपर्यंत पाहिजे नंतर जरा कॅमेरा बंद करतो. आलो आता इथून थोड्या पायऱ्या छोट्या जातात. या बाजूला खाली मोठं होतं. आता वरती जाऊया म्हणजे पायऱ्या आहेत मोठ्या. एक 2 स्टेप जात आहेत माझ्या. वेगळ्या पायऱ्या जाऊ शकतो. बघा इथून
बकरीचा. क्यों क्या काय आलं मयूर मत आ फिर मयूर. हळूहळू कमी होत आहेत. इथे आम्हाला थांबलाय. श्रेयस हात दाखव. श्रेयस 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 हात दाखव आता. चालू बसलेली आता. हे मयूर येतोय खाली पाठव त्याला मग. नाही जमत तर नाही उगत वरती नको. आलो वरती. आहे आलं. इथे पण वरती दुकान आहे. अजून वरून येऊ. झालं आता आपल्या पायऱ्या तर संपल्यात जवळ. आता इथून जायचंय असं इकडे वरती वरती रशीनी वरती जायचंय. अशी बंद केले बोलत मग खालती नाही यायचं. आता जाऊया वर. म्हणजे एवढ्या पण किती पायऱ्या आहेत. पायऱ्या पण आहेत. हे बघा हा पॅच पण बघा. इथे पण आता नीट चढायला लागणार आहे.
प्रबळगडावरती तिकडे पण शिवभक्त आहेत आणि इथे पण आपली कलावंती दुर्गावरती आहेत. आणि इथे फोटो काढताना नीट काढा, कारण मध्ये एक इन्सिडेंट झालेला का एक कपल आलेला तो इथून सेल्फी काढण्याच्या नादात खाली पडलेला. चल आता बघू, नंतर फोटो काढू वरती जाऊन आल्यावर. थोडा वेळ इथे ब्रेक घेऊ कारण वरती पण असेल गर्दी. बघूयात आता. हे बघा इथून वरती जाऊया आपण. पहिलं वर जाऊया, मग येताना पाहिजे तर आपण फोटो काढू इथे. नाही तिथे हे नाही झालं ना. तर आता तिकडे आलोय वरती. तर आता वरती जाऊया, वरती दर्शन घेऊ, थोडा वेळ थांबू आणि रिटर्न परत मग खाली जायला चालू करूया. आता इथे आपण आलो रशिनीवर. आता वरती अजून एक इथे टॉप आहे, तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. तिकडे जाऊया. वरती आलो आता आपण. वरून चारी बाजू दाखवतो तुम्हाला आता. कलावंती दुर्गा ट्रेक फायनली सक्सेसफुल. म्हणजे वरती चढण्यापर्यंत अजून सक्सेसफुल. आता आपल्याला खाली मेन टास्क पायऱ्यांवरती तर एवढं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार. हा पायऱ्यांवरती काय प्रॉब्लेम नाही. मेन टास्क तो जो पॅच होता तिकडे, हा वाला समोरचा प्रबळगड समोरचा. इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. शासनाकडून पोलिसांकडून उपचार केले. एक मिनिट. बक्षीस मिळालेलं आहे, 70 मिळाले आणि ऑथराईज आहे मला. असं काही नाही. 30 रुपये काय बरं. हे बी करायलेत ना, सेवा द्यालेत ना. फक्त मला मध्ये काढ ना. ओ इथे ग्रुप फोटो घ्या. ये तर खाली. राईट. चला प्रबळगड करायचंय. प्रबळगड. एक प्रवीण काय करायचं ते काढून घ्यायचं फोटो. नाही तिथे एक व्हिडिओ घ्या येत आपला. सायला हात काढ रे. कपूरीला बाई वाटत कुठे तरी मायला असं म्हणतो. जरा सरक
ह्याच्यासाठी घेतलं मी. हे बघा आता वरती खूप शिवभक्त आलेत आणि अजून पण येत आहेत. आणि हा समोर प्रबळगड, तिकडे पण आपण गेलो असतो पण आता हे चढणार नाही एवढे. प्रबळगड पण केला असता. चला आता जाऊया. हे बघा इथून आता जसे आलो तसेच खाली उतरायचंय. तरी बघा वरतून आता मी उतरून आलो. आता आशू उतरतोय. भाऊ इकडून आला. तू इकडून आला. हे सोपं आहे उतरायला. हे सोपं आहे. हा हे बघा. आणि हे वाला पण उतरायला हे सोपं आहे. भाऊ आला पण तोपर्यंत मी इकडून उतरत होतो तेवढ्यात तो तिकडून आला उतरून, पण शूट नाही काढलंय. बघा तुम्ही बघू शकता. इथून पण उतरू शकतात. आता बघा इथून वरती कसं चढतात ते पण दाखवतो. आता एक गाडी शिवभक्त तो आता इथून वरती चाललाय. दोन्ही पकडून उतरायचं. हा पहिले मग ही पकडले आद्यावर चढू पण शकतो. अरे तिथे ना खाचे आहेत. मी वरतून येताना बघते ना बघ असं खाली एवढे खाचे आहेत पाय ठेवायला. हे सोपं आहे उलट. आता कोण उतरने के लिए आसान है. चढ़ने में तो हाथ में ताकत लगेगी. हाँ जिसके हाथ में ताकत है वो जा सकता है. लेकिन फिर भी रिस्क लगेगा तो कम तो जाएगी. प्रबळगडा इकडे जायचंय आम्हाला. हे झालं बघा आशू आणि भाऊ पण आता आले. आता इकडून आपल्याला खाली जायचं. या बाजूने खाली उतरायला रस्ता. जाऊया. नाही बघा मगाशी दाखवले होते प्रबळगड. चला आता खाली उतरायला आपण हळूहळू उतरूया. चालू करूया. तर बघा आता इकडे उतरताना आपल्या पायऱ्या चालू झाल्यात. बघा इथपर्यंत पायऱ्या आहेत. मग इथून परत एक कच्चा पॅच आहे. हा बघा इथून वरतून तो असा. तर बघा इथे हा जो झेंडा दिसतोय तिथपर्यंत. हे बघा आता हळूहळू उतरायला लागणार आहे. कारण खालतून पण जे शिवभक्त येतात ते थोडं म्हणजे घाई गडबड करायची नाही.
थांबत थांबत आता तुम्हाला व्ह्यू समजेल उतरताना कसा आहे तो. बघा अशी आतल्या बाजूनीच येऊ दे ते वरती आले ना का मग आतल्या बाजूनीच आतल्या बाजूला ग्रीप आहे पकडायला. चल ना खाली. हा सेल्फी पॉइंट. नमस्ते. आता इथून दिसतंय तुम्हाला इथे आपण खाली थांबलेलो बघा इथे. अमर मयूर वगैरे आवाज येतो. आता आधी एवढे या बाजूला जरतून आलं तर थोडं थांबायचं. या बाजूने कशी आपल्याला ग्रीप इकडनं ग्रीप नाही कमी भिंती वगैरे नाही दगडीला बिगडीला पकडून उतरू शकतो. आता पॅक उतरायला खूप हार्ड आहे. इतका पण म्हणजे आता हा जिल्हा बोलतात तर तुम्ही प्रत्येक एक्सपिरियन्स घेतला ना तर तुम्हाला समजेल. बघा इथे खाली थांबले आहेत. हा इथून इथे थोडीशी जागा कमी आहे त्यामुळे थोडंसं हे होतं. आणि बघा इकडे अमर मयूर वगैरे सर्व थांबले इथे. अमर आता ह्याच्यातून दिसत नसेल मोबाईलमधून दाखवतो झूम करून. इथे अमर आहे
श्रेयश आणि मयूर पण थांबलेत. जाऊया आता, उतरूया. मेन जी जागा आहे उतरायला ती हा वाला पॅचच हाड आहे. हा एवढा पॅच इथून इथपर्यंत आहे बघा. इथे एक रशी आहे, इथे ना इथे एक रशी आहे. तर रशीपर्यंत हा पॅचच एकदम हार्ड आहे ट्रेकसाठी. आणि वरती एक आहे आणि हा पायऱ्यांचा. चला तर आता जाऊया आपण. आणि पायऱ्या म्हणजे आहे जागा तशी खूप आहे. म्हणजे एका टायमाला इथून वरती एका टायमाला 2 जण, एक जण इकडून वर जाऊ शकतो, एक जण खाली येऊ शकतो. फक्त इथे एक टर्न आहे. ह्या टर्निंगला जागा कमी आहे, एवढंच. चल रे. पॅच आपला झाला आहे बघा. आता इथपर्यंत जायचं. इथून मग आपलं काय एवढं हानी. पायऱ्यांचा पॅच संपला, इथपर्यंतच पायऱ्यांचा पॅच. हा या. तर आता हे बघ, इथे एक गुफा आहे. त्या गुफेत चाललो आहे. तर मी आहे आणि श्रेयस चाललो आहे. श्रेयस आतमध्ये जाऊया आता गुफेत. इथे पण टर्निंगची आहे आणि पाटील भाऊ पण इथे. रूम बघ मध्ये केवढा. आणि इथे आवाज बघू शकतो किती घुमतोय. फ्लॅश लावा. आणि बघा इथे कमीत कमी 20-25 जण राहू शकतात, एवढी जागा आहे आतमध्ये. ये आत ये. आलो आलो. हे बघा इथून पूर्ण एवढी हे ना आजच्या फ्लॅश ना. काय नाही आत. नाही नाही काय नाही. हे ये भाऊ. हे बघा कमीत कमी 25-30 जण तरी राहू शकतात. आणि आता परत बाहेर जाऊया. चल हां इथून फिरत फिरत जायचं. नाही आपण काय नाही. श्वास फुलतो ना. नाही काय नाही होत. हा श्वास फुलतो. तर आपला कलावंती दुर्ग ट्रेक सक्सेसफुल झाला पूर्णपणे. आता हा पॅच उतरायला काय नाही. आता हा पॅच 1 ते 1.5 तासात उतरून पूर्ण करू. पार्किंगपर्यंत जाऊ. मेन जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे. कलावंती दुर्गला यायचं, एकदा पूर्ण वरती चढायचं पायऱ्या. आणि आता
बघू रायगड परत एकदा जायचं आहे. त्यानंतरला हरिहर ट्राय करायचं आहे. परत इथेच बाजूलाच प्रबळगड आहे. प्रबळगडला पण एकदा येऊ. आता पण गेलो असो. अमरचा पाय दुखतं कारण पाय त्याचा मुरगाले तरी पण तो आला बघा. आता उतरतोय. आता जाऊया उतरूया हळूहळू. मेन पार्टचं आता शूट केलंय बघितलंच असेल तुम्ही. आणि एक खरं सांगतो का कलावतीन इतका जितका आपण यूट्यूबवरती बघून आपल्याला जे बोलतात अवघड नाही आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्या समजेल. आम्हाला पण पहिलं तेच वाटत होतं का अवघड असेल. काय काय पॅच आहेत 3-4 ठिकाणी जे खूप हे रिस्की पॅच आहेत जो तुम्हाला दाखवला. म्हणजे इथून हा शिवप्रेमी रिटर्न खाली गेला तो पॅच. त्यानंतर वरती एक पायऱ्यांचा पॅच आहे टर्निंग वरती. आणि एक पॅच अजून एक आहे वरती. म्हणजे पायऱ्यांच्या इथे 2 पॅच आहेत. म्हणजे जिथे आपण टॉपला जातो जिथे मी तुम्हाला बोललो की एक कपल पडलेलं तो जो पॉइंट होता तिथे जे आपण वरती जातो तो एक पॅच. म्हणजे 3 पॅचच ट्रेकिंगसाठी खूप अवघड आहेत. बाकी तर आता ट्रेक करून आलो आपण पूर्ण. आपला ट्रेक कलावतीन झालाय सक्सेसफुल. पूर्ण पार्किंग पर्यंत आलोय. आवाज पण बसलाय. बघा इथे 3 जण आहेत. पुढे मी आहे आणि बघा इकडे 2 जण येत आहेत भाऊ आणि श्रेयश. आणि आता पार्किंग मध्ये आलोय. आता गाडी बघूया आपली. हे बघा इथेच आहेत गाड्या. पहिले पूर्ण भरलेलं होतं पार्किंग तुम्ही बघू शकता सकाळी. आता म्हणजे गाड्या रिकाम्या झाल्या. तो आता निघूया. असं आहे का थांबायचं नाही. तर आता आपण भाऊचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. हॅपी बर्थडे टू यू. आणि इथे हॉटेलमध्ये आपण करतोय. जेवण वगैरे झालंय. अरे भाई थोड़ा केक इधर भी आने. हाँ देते बर्थडे भाई. हैप्पी बर्थडे. थैंक यू बर्थडे भाई. आता काय ते खाऊ घ्या.